नमस्कार सर्वांना। तर चला, तुमची गटारीची पार्टी सुरू झाली आहे का? आमची झाली। तर आम्ही पहिल्यांदाच बनवलेले शोरमा पाव। तर शोरमा पाव अगदी घरच्या घरी आपण बनवू शकतो। बाहेरचा शोरमा देण्याऐवजी मला घरात बनवलेला आवडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधीतरी आपण असं बनवून खातो, त्याच्यामुळे पाव ठीक आहे तेवढा चालतो। पण मैद्याची पोळी वगैरे त्यामध्ये ते मला स्वतःलाच आवडत नाही आणि मी घरातही बनवून देत नाही। तर इथे चिकन फ्राय तुम्ही पाहिलीच आहे, मस्त अशी बोनलेस चिकन आणलेलं 1 किलो आणि 1 किलोचा शोरमा बनवलेला। तर चिकन फ्राय बनवून घेतली छानपैकी मॅरिनेशन करून वगैरे सगळं, आणि त्यानंतर एकीकडे सॉस म्हणजे सगळे सॉस वगैरे वापरून चटणी तयार केलेली, जी की पावाला लावायची असते। तर इथे मेयोनीज घेतलेलं, टोमॅटो केचप, त्यानंतर शेजवान चटणी होती, अशी सगळी मिक्स करून घेतली। आणि आम्हाला मध्येच टेस्टसुद्धा करायचं असतं, तर डिशमध्ये पार्थने चिकन आणि ती चटणी सॉस जो काही तयार केलेला तो घेतलेला। आणि पाव बघा अगदी नरम आणि मस्त फ्रेश भेटलेले। तर असा पाव खोलून घेतला आणि त्यानंतर बटर लावायला घेतलेला आहे। मस्त असा बटर जो होता तो सुद्धा विरघळलेला होता। आणि त्यानंतर छान अशी जो सॉस तयार केलेला आहे तो लावलेला आहे। मस्त चिकन तर इतकं टेस्टी झालेलं ना, खरंच खूप छान। म्हणजे मी तर म्हणेन, जर शोरमा खायचा असेल ना घरात आवर्जून करा। पाव नसेल आवडत तर चपाती छान अशी बनवून तिला जरी हे केलं सगळं ना तरी लावून मस्त होतो। तर इथे असे भरपूर पीसेस मी घेतलेले आणि पाव मला वाटतं 30 आणले होते त्यांनी, कारण आता आम्हीच सगळे घरात एवढे खातो असं नाही, शेजारी किंवा बहिणीला, मैत्रिणीला, असं सगळ्यांना आम्हाला द्यावं लागतं। आणि मला पर्सनली आवडतं की आपण काही बनवलं तरी इतरांना सुद्धा द्यावं। तर असंच सगळ्यांची प्रत्येकाची एकेकाची बॅच तयार करून घेतलेली। आणि हे बघा, असे टिफिन भरून मी सगळं पार्सल करत होती। एक आपुलकीचं आणि जीवाभावाचं नातं असतं। कसं झालंय? एक नंबर। तर आता तुम्ही व्हिडिओला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका आणि कमेंट तर आवर्जून करा। आणि हो, तुम्ही सुद्धा शोरमा बनवायला विसरू नका बरं का।